बद्ध वक्ता हाक श्रोतयांच्या चित्ता हाक श्रोतयांच्या चित्ता धातुतीची नाही ठावी तोंडवासी काही द्यावी तोंडवासी काही द्यावी झाले लोभाचे मांजर पोट भरी दारोदार पोट भरी दारोदार वाया गेले ते भजन उभयता लोभी मन उभयता लोभी मन वैरमुख एके ठाई तैसे झाले तया दोही तैसे झाले तया दोही धातुतेची नाही ठावे तोंडवासी काही द्यावी तोंडवासी काही द्यावी माप आणि गोणी तुका म्हणे रीती दोणी तुका म्हणे रीती दोणी धातुतीची नाही ठावी तोंडवासी काही द्यावी तोंडवासी काही द्यावे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारांच्या गाथेतील जोगीकरांच्या कृतीप्रमाणे 318व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि अभंगाचं चौथ्या चरणाचा विचार करायचा आहे. एक लक्षात ठेवा, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आशाबद्ध वक्ता, जो वक्तृत्व करतो, कथा सांगतो, कीर्तन सांगतो, अपेक्षा जर धरीत असेल त्याचा भेव वाटतं पणला काय मागते की काय म्हणते की अशी भीती अंतकरणात श्रोत्यानं ठेवा. गायक करतो महाराज, भजन करतो, गातो, पण गातो कशासाठी त्याला कळत नाही. गातो तिथे नाही झाली, पण तोंडवाशी काही घ्यावी. कशासाठी गायन करायचे हे त्याला कळत नाही. फक्त तोंड वाचते की पोटासाठी वाचते, काहीतरी द्यावं म्हणून. हे लोभाचे मांजर झालेले आहे तिसऱ्या चरणामध्ये. लोभाचे मांजर झाले, लोभाचे मांजर पोट भरी दारो, प्रत्येकाच्या घरी जाऊन भीक मागतं, काही ना काहीतरी युक्तीत घेतं आणि मग असं पोट भरतं हे लोभाचं मांजर. याचा अर्थ असा घ्या की कीर्तन पोट भरायचं साधन नाही. कीर्तन, प्रवचन, गोष्टी सांगणं त्या गोष्टीवर पोट भरायचंच नाही आणि हे पोट भरण्याचे साधन. मग पोट भरण्याचे नसतील तर कमविण्याचे कुठले आहे, जास्त कमाई करण्याचे कुठले आहे. पोट भरण्यासाठी दुसरे कोणतेही उपाय करावे, पण याच्यावर पोट भरू नये आणि याच्यावर पोट भरणं चांगलं नाही असं महाराजांना म्हणतात. बरोबर आहे ना. एकनाथ महाराजांनी गाथ्यामध्ये असं सांगितलं भागवतामध्ये, पुण्या एकनाथ भागवतामध्ये, लोखंडाची बिडी तोडण्यासाठी पायातनी लोखंडाचा घन आणला. बरोबर, ती बिडी त्या घनानं छंडी लावून तोडणे हा काही उपाय. पण ते त्या मूर्खानं अडचण आहे म्हणून घनच विकून खाल्ला. विकत आणलेला घनच विकून खाल्ला आणि विकून खाल्ल्यावर
मग आता बिडी कशी कुठं तसा हे लोकांना घन आहे. हे ब्रह्मज्ञान आदी भक्ती ज्ञान वैराग्य लोकांना ते घन आहे. आणि तुमच्या पायात पडलेली अविद्येची बिडी तोडण्यासाठी. आणि ही अविद्येची बिडी तोडायची सोडून हे लोखंडाचा ज्ञानरूपी घन लोकांना विकून टाकला, मग आपली पिढी अविद्येची तुटेल. तुटत नाही. त्या महाराजांची पिढी तशीच राहते पायातली. काय उपयोग केला त्या महाराजानं? लोभाचं मांजर झाले महाराज. हो, आणि पोट भरी दारू दारू. तुकाराम महाराजांना पटतच नाही ती गोष्ट. त्यांनी त्याचा निषेध केला त्या गोष्टीचा. ज्ञान हे विकूच नाही. हो, ज्ञान पोटासाठी विकून या. ज्ञान पोटासाठी विकतात, काय उपयोग आहे त्यांचा? असे महाराज लोभाचे मांजर म्हणजे त्या ज्ञान विक्री करणाऱ्यांना कळलं की ज्ञाना उपजीविका भागवणारे लोभाचे मांजरे असे महाराज म्हणले. आता 4थ्या चरणामध्ये महाराज म्हणतात वाया गेले ते भजन. वाया गेले ते भजनच वाया गेलं. म्हणजे त्याने जी भक्ती केली का ती भजन ते वाया गेलं. त्याच्या पुढच्या तुकड्यात आले उभयता लोभी म्हण, म्हणजे दोघांचंही वाया गेलं. उभयता म्हणजे दोघं. आता दोघं कोण? श्रोता आणि वक्ता. इथं दोघं कोण? श्रोता आणि वक्ता. ते दोघांचंही भजन वाया गेलं. म्हणजे पोटासाठी ज्ञान विकणारा लोभाचं मांजर ते सांगायला आहे आणि ऐकणारे ऐकायले. मग ऐकणारचं वाया कसं गेलं? याचं वाया गेलं ठीक आहे, तेच वाया कसं काय गेलं असा एक प्रश्न आहे. आणि ते भजन आहे नाही तर ते भजन काय प्रतिविज्ञता ते भजन मोठ अंगुली निर्देश ते भजन. अंगुली निर्देश म्हणजे कळलं ना ते भजन वाया गेलं. मग ते भजन वाया गेलं. हे ते नावाचं जे पद आहे ना, हे पद एक लक्षात ठेवा, बहुवचनी पद आहे. अनेक वचनी म्हणा, बहुवचनी म्हणा, अनेक वचनी बहुवचनी ती पद आहे. वाया गेले ते भजन. अंगुली निर्देश ते भजन वाया गेले. तर ते भजन कोण? याचा अर्थ भजन दुसरं आहे काय? आहे. भजनाचे प्रकार आहेत ना वेगवेगळे. काय कोणतं? अहो राजेश भजन आहे, तामस भजन आहे आणि सात्विक भजन. भजनाचे प्रकार शास्त्रामध्ये 3 सांगितले. तामसाची फळे पापाची शिजुरी सांगितली शास्त्रामध्ये. तामस भजन अघोर काही करून तपश्चर्या करतात, भगवंताची आराधना करतात, ते तामसच भजन. आणि तामस भजन शास्त्राला म्हणे नाही. उदाहरणार्थ रामायणामध्ये एक अनामिक माणूस उलटे दगडे करून उलट रोम काढून काढायला आणि धूम्रपान करून तपश्चर्या करतो. अशी कथा आहे की नाही रामायणामध्ये? अनामिक होत. एका ब्राह्मणाचे लेकरू मेलं अयोध्या. अकाली मेलं. अकाली बरं का? एकच आहे. अकाली मेलं म्हणजे लहानपणी मेलं. 4-5 वर्षाचं लेकरू मेलं त्याच्या बामणाचं ते अयोध्येतले. आता एक लक्षात ठेवा की पहिले हे कारवाया राजाकडे येतो. आणि रामाच्या राज्यातला नियम होता अकाल मृत्यू होणार नाही. अकाळी म्हातारपण येणार. कोणाला रोगराई अयोध्येत नाही. अयोध्येतल्या जनतेला रोगराई नाही. पुन्हा अकाली असा पाऊस पडणार. आता काळही सोडा हो, पण अतिवृष्टीत अनावृष्टीत असा प्रकार अयोध्येत नव्हता. कोणाचं भांडण होणार म्हणून अयोध्येतले दवाखाने चक्कुल लावून टाकले. कोणी? डॉक्टरांनी. दवाखाने बंदच. वकिलाचे धंदे बंद. जेला बंद. कोणाला जेल टाका? भांडणच नाही, अन्यायच नाही करत कोणी. त्याला काय का दंड कोणला नाहीच. दंड तो केवळ सुमनाला आणि बंद तो केवळ केस सुमनाला. दंड तो छत्रीला. छत्राला. दंड तो केवळ छत्राला आणि बंद तो केवळ केस सुमनाला. अशी शेरदर मोठी गमक बोल.
फक्त दंड कोणला? क्षत्रियाला. आपण क्षत्रिय म्हणतो म्हणून दांडी, ते मी कळलं पाहिजे बरं बोलण्याचं. स्त्रीलिंगी तर स्त्रीलिंगी शब्द वापरला पाहिजे. क्षत्रिय म्हणल्यावर दांडा का? नाही. क्षत्रिय म्हणल्यावर दांडी. आमच्या क्षत्रियचा दांडा मोड, दांडा नाही म्हणून दांडी बोलू. छत्र म्हणल्यावर दांडा. छत्र म्हणल्यावर दांडा. हे तर कळलं पाहिजे ना. मग वाक्य होते ते तर जमलं नाही त्या नाहीला कालिदासाला. हा, ते फारकीची दांडी चोर झाली का म्हणला त्याच्या खरंच काय दंडे किंत बाधते असं ते म्हणलं होतं ते. तर ते कालिदास म्हणले होते, नाही बाधती दंडे माम यथा बाधती बाधती. मला दांडी नाही बांधली हो एवढी, बाधती बांधलं एवढं. काय दांडा नाही त्या पालखीचा टोचला, तुमचा शब्द टोचला बाधती. आता टोचतो म्हणाला कालिदास नाही. कालिदास एक कळलं पाहिजे मला. आपल्याला तिकडे वाट सोडून द्यायची गरज नाही. चला इकडे आपण बघू. अयोध्येत दंड कोणला? छत्र. छत्र म्हणजे दांडा. कोणाचे छत्र असेल डोक्यावर आपण त्याला छत्री म्हणतो. छत्र नाही, छत्र. छत्रीला छत्र म्हणते. ते राजाच्या डोक्यावर येतो छत्र. मग त्या छत्राला दंड, दांडा. आणि केस असं म्हणाला बंध, म्हणजे बायाच्या केसातल्या फुलायलाच बंधन. लक्षात आलं का? बायाच्या फुलाचे डोक्यात केस असतात बांधलेले, ते पुष्पांचा गुच्छ करून दोऱ्यात गोवून बाया वेणीत बांधतात पहिलीपासून. मग त्याही काळामध्ये त्या वेणीमध्ये जे बांधलेले फुलं येतं त्या फुलायलाच फक्त दोऱ्याचं काय होतं? बंधन. एरवी अयोध्येत बंधन कोणला नव्हतं हे श्रीधर स्वामीला सांगायचे. त्या फुला वाचून कोणला बंधन नाही, फक्त बंधन फुलायला आहे. आणि दंड म्हणतात तर छत्राला आहे. दुसरीकडे कोणाला दंड का गुन्हाच कोणी करीत नव्हतं. दंड कोणाला द्यावा? की कोणाचं राज्य? रामाचं राज्य. झाले राम राज्य. म्हणून तर रामासारखा राजा पृथ्व्याम नीतिमान होत नाही. रामो सदृश्यो राजा पृथ्व्याम नीतिमान होत. म्हणजे रामासारखा राजा पृथ्वीवर नीतिमान भूत होणार नाही. त्याच्या मागे कोणी झाला नाही आणि त्याच्या पुढे कोणी नाही. इतके न्याय होता राज्यात त्या राम. बरं का बरोबर काय? न्याय होता महाराज. कोणी आलं तर न्याय मिळत होता तिथे. महाराज ते ब्राह्मणाचं पोरग मिळलं अकाली, कारण नाही काय नाही. म्हणजे वय झालं नाही लेकराचं, अजून लग्नही झालं नाही, असं नवतर मग जेवण पोरग मिळलं. आपल्या राजाने काहीतरी पाप केले असं ब्राह्मणाचं म्हणणं आलं. ते लेकरू उचललं खांद्यावर आणि रामाच्या राज दरबार आणून आदळलं. म्हणजे लेकरू मेले म्हणले, वाचवी नाही म्हणले मला सोडा. मग न्याय मागा रामाकडे जायचे. त्यांनी वाचम्याने विचारलं त्या भालदारानं, रामा एक ब्राह्मण आला मेले लेकरू येऊन द्या म्हणजे. मेले लेकरू कसं काय का मेलं? ते काय घोर वाटलं येऊ द्या. आणलं, आणल्यावर त्यानं आदळलं. हे लेकरू मग मेले. मग लेकरू मेले नव्हतं जेव्हा ते भरून घे त्या पापानं मेलं. कशानं मेलं? पापानं. आपल्यासारख्याला तर महाराज आता त्या राजाला म्हणलं जोते काय म्हणा राजाला. आता तर सदाच मराठी कोणी महाराज राम घे हादरले. राम म्हणले ब्राह्मणा रडू नका, शांत राहा, याचा विचार मी करतो. कोणते लेकरू आकाली मरायला पाहिजे होतं असं आउट आहे मला. कवळं लेकरू आहे, त्याला काळानं नेलं तरी कसं, त्याचा विचार मी करी. का मेलं ते का मेलं नाही म्हणजे तू या पापानं मेले. तुला राजा नीट करायला कुठंतरी अन्याय घडला असं ते बघ. मामा रडू लागलं, भांडू लागलं. आणि जनतेचा हक्क असतो नाही, नाही भांडण्याबद्दल हक्क असतो की नाही. उगाच मोठ्या बघा उगाच केली काय जनतेच्या काही मागण्या म्हणण्या काहीतरी समजून राजाने घ्यावं लागेल की नाही. काय पुस्तक घ्यावं लागेल, जे होते काय नाही काय होईल ते होईल. पण आज हक्कही द्यायचा.
मग आता रामानं वशिष्ठाला बोलवाले म्हणजे वशिष्ठाला आली वशिष्ठ महाराज लेकुरा अकाली मेलं आपल्या राज्यात अकाली मृत्यू नाही आणि लेकरू ब्राह्मणाचा मेलं ब्राह्मण बोरायला काय करायला पाहिजे वशिष्ठ म्हणजे बा कुठतरी पाप झालं कुठं पाप तेवढ्यात नारद मिळालं त्याला सगळी माहिती कुठली आता ते घरचा पता लागला आहे ना बसा पता काय प्रकारे म्हणले ते काय भांडण आले म्हणजे काय म्हणले बाबा त्या आकारी आकारी म्हणत नाही आमच्या राज्यात आपली झालं ब्राह्मण म्हणायला म्हणले की तू या पापाने बरोबर आहे म्हणजे तुला राज्यात ते करायला बरं म्हणले बरोबर कसं काय करणार काय चुकलं माझ्या काय चुकलं एक अनामिक माणूस अघोर उलट टांगून घेतलंय त्याला उलट आणि उलट टांगून घेऊन तपश्चर्या करते धूम्रपान पिऊन फक्त पाणी पित नाही जेवण करीत नाही झाडाचा पाला खात नाही फळं खात नाही फक्त धुपण पित आहे धुपण म्हणजे बिडी वडून म्हणा की नाही गांजा वडून धुपण प्यायचं आणि झोपणावरच जगायचं आणि उलट टांगून घेतलंय तो अनामिक माणूस आहे शूद्र आहे आणि शूद्रानं तपश्चर्या करण्याचा अधिकार हे तामस तप आहे असं तामस लोक तप करायला तुझ्या राज्यात मग अन्याय होईल ना ते काय बोंबलायला होईल आणि पुन्हा तिकडं काय झालं सांगतो म्हणले हो तू लक्ष नाही राजकारणावर रामाला बोलला कोण नारद तुमच्या राजवटीत म्हणले नाल्या साफ करणारे लोक आहेत ते कर्मचारी नाल्या उपशिणारे बेंदार करणारे नाल्या करणारे भंगी म्हणा की कोण लोक भंगी 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 लोक असलेच ना शहराला परळीला गंगाखेडा कुठे म्हणजे नाल्या उपशिले दिसत कुठं नाही त्या ट्रॅक्टर मध्ये गेंडाळ भरून न्यावं लागते ते विचार त्याचा रंग आहे मग आता ते भंगी लोक त्या भंग्याचा मालक काय म्हणजे शंभू कोण त्या भंगी लोकांचा मालक कोण शंभू आणि त्या शंभूकानं ते सगळे म्हणजे त्याच्या हाताने राहू म्हणजे ते शंभूक म्हणजे काय बरं काय साफसफाई कर्माचा अधिकारी त्या सगळ्या लोकांच्यावर लक्ष ठेवणारा प्रमुख अधिकारी आहे आणि त्या अधिकारी तपाला गेलाय म्हणतो जे तुझ्या रायुद्धेतला ते कर्मचाऱ्यापैकी जे अधिकारी ना भाग साफसफाई क्षेत्रातला ते क्षेत्रातला अधिकारी त्या कर्मामधला ते शंभूक आहे आणि ते शंभूकानं उलट पाय करून ते मुंडक खाली करून तपश्चर्या आरंभ केलाय की मला फळाना स्वर्ग मिळवायचा नाही असं स्वतःच कर्तव्य दिलंय सोडून त्यानं आणि ते तिकडे गेलाय मग हाताखाली लोक ढिले पडले कर्मचारी वर्ग त्याच्यावर अंकुश नाही राहिला त्या कर्मचाऱ्यावर भंग्यावर अंकुश राहिला का ह्या रस्त्यात झालाय गडळपणा त्या बामणाच्या घरापुढे निश्चित झाले बेंदाळ आणि त्या बेंदाळातले डास वाळले ह्या गाबड्याला चावले डेंगूची ताप आली बोंबल पुढं मेल गुन्हा कोणाचा आहे आता कोणाचा गुन्हा आहे कोणाचा राजाचा मग तू काय करायला म्हणतो बेलक्ष मला माहितच नव्हतं बघा नारदाला पता लागला तर कोणा जे राजाला माहित नाही ते नारदाला माहित आहे राम म्हणले वशिष्ठाला काय काय नाही त्याला मारून त्याला मारल्याशिवाय हे होणार हे सगळं काम बरोबर होणार नाही त्याला मारून टाकू त्या पदावर दुसऱ्याची योजना करू आणि असा अन्याय सुधर जर करीत असं अघोरी तप करीत असं तामस तप आहे ते पापाची शिदोरी आहे त्याला मारून टाका लगे रामाने विमान बोलवले कोणतं विमान कामविमान आकाशात पिंडत होतं त्याला सांगितलंच होतं ज्या वेळेला मी गरज पाहतल त्यावेळेला तो बोललो की यायचं असं विमान होतं त्यांच्याकडं भारी विमान विश्वकर्म्याने करून दिलं ते विभीषणाच्या विमानात बसून आले नाहीत ना भक्ताला दान दिलेली वस्तू म्हणले वा त्याच्यात कसं बसतावं भक्ताला दान दिले मी विमान ते रावणाचं विमान आहे पहिलं कामरू ते कोणाला येईल तर विभीषणला मग विभीषणला दान दिलेल्या वस्तूत आपण आणि याला म्हणते तुम्ही लक्षात आलं का हा एकदा दान दिलेली वस्तू तिचा आपला अधिकार आहे का मग तुम्ही कसं पोरीला म्हणतात तुम्ही धनकुट राहिले त्याच्यावर माने का कायची माहिती रावली
तुम्ही तुमच्या पोरीला म्हणतात की नाही मी बिमार पडलोय मी दुखणं करायला महिनाभर कसं ना आम्ही नाही म्हणे नाही आता पोरगी दान दिली की नाही तुम्ही हात उचलून हा मी तुम्हाला ही माझी मुलगी दान द्यायलो आता कोण म्हणते पोरीचा बाप आणि नवरे म्हणते तुमची कोण मुलगी मी दान घेतली घ्यायलो मग सगळी जबाबदारी त्याच्याकर सेवा करावी तर त्याचीच करावी आता आपला अधिकार आहे का दान दिल्यावर आणि मग त्यानं दिवाळीला धाडलं काय न धाडलं काय भांडणं करता येते त्या लोकांचं तुम्ही करतात का नाही कारवाया भांडण कशामुळे एक जणांच्या घरी ऐकलं नाही हो ती पडलं तर ती पूर्णच बसली एक कोप आलं गेलं खूप आलं कशाबद्दल म्हणले फणाना पाहुणा मिळता लांबून कोणते ते त्या पोरीच्या मायला काढलं आणि त्या पाहुण्याच्या मातेला हे म्हणून आले त्या पोरीला झाडा त्याचं म्हणून तुम्ही बी या काय झालं हे पाहुणे निकृष्ट असते आम्हाला रिकाम पण नाही म्हणले पोरीला रिकाम पण नाही लांब तरी पण आपल्या माणसा करायला मोठी पडायची नाद मग तेवढं पोरीला का झाडं नाही आमच्या लांबड पाळणा मिळाला तरी पोरीला झाडायला पाहिजे काऊन झाड नाही त्याच्याबद्दल ते भांडण इतकं युकोपाला गेलं की मारा मार्या पडेल किती हे शहाण्याचं काम आहे नाही झाडलं का नका आपण दान दिले तिच्यावर आपला अधिकार आपल्या दुखणं आलं आपली पोराय नसून नाही ना करावं नाही शेजाऱ्याला ओढव तिच्यावर काय आपला हात बनावं तर तुम्ही तर हक्कच झाले का मग न्याय का अन्याय अन्याय रामाच्या राज्यात रामाला बघावर त्या विमान दिले की नाही कोणाला विभीषण सगळी लंकादान केली आहे मग लंकादान केली लंकेची संपत्ती कोणाला दिली त्याला दिली मग त्याच्या विमानात बसून यायचा काय आपला अधिकार आहे मी बसणार नाही तुला दान दिले मग विश्वकर्म्याला तळमळ वाटली ते बिचाराचा वाचता इंजिनियर आहे लय मोठा चला बात करू करते काही तुझ्यावर येते ती भगवंताची विभूती ते महाराज घेतली विभूती प्रति कॉपी आहे कोणाची विष्णूची विष्णूचं नाम आहे लगेच विमान बनले ते असं विमान बनलं की महाराज बघायचं काम नाही त्या विमानात बसलं की मनाला बटणं रावणावणीच म्हणा रावणाचं विमान का ते तसंच विमान येईल मस्त उगं त्याच्यात बसून राम आल्यावर पाया पडले ते विमानानं दर्शन घेतलं कोणाचं रामाचं राम म्हणले आता तुम्ही जावा मला तुमच्या सेवेसाठी सांगितलं तिथं राहायचं मला गरज नाही ज्या वेळेला गरज भासेल त्यावेळेला तुम्हाला बोललीच जाईल तोपर्यंत तुम्ही कुठेही थांबत तोपर्यंत तुम्ही कुठेही थांबा जिथं थांबता येईल पण मला गरज नाही मला गरज पडल्या बोलली काय विमान असेल असं बघावं ते विमान वापस गेलं आणि कुठं राहायचं तिथं राहायचं आणि रामानं हाक मारली की उपस्थित बरं काही केलं आहे अशी गाडी पाहिजे आपल्याला आपला ड्रायव्हर आहे ना ड्रायव्हर त्यांना केव्हा यावं गाडी ते आपल्या म्हणावं गाडी ड्रायव्हर नको काय नको मधात बसले चला म्हणायचं नाही मनात आलं निघा पेटला निघाली पाहिजे मनात आल्या त्याचं नाव आहे कामक कामक म्हणजे चला म्हणायचं नाही बटन सुद्धा दाबायचं नाही मालकाच्या मनात आलं का निघाली मालकाच्या मनात आलं थांबा म्हणलं की थांबली थांबा वाटलं की या अशी गाडी अशी असं ते विमान आता काय मग ते विज्ञान प्रगतशील आहे का हे विज्ञान प्रगतशील आहे आपलं काय असेल बघा मन आपलं ओळखायचं की हो इथे क्रिया करावं लागते बटन तरी आपल्याला दाबावं लागते बटनावर चलायला येतात पण बटन दाबावं लागतं असं रामाचं कामविमान बोलविलं आणि कामविमानात बसले तर काय कोण्या प्रांतात आहे ती नारायण देखील सांगितलं होतं तिथं जाणं त्यानं उलट टंगळं केलं ते उलटे पाय होते खाली टंगळं गेल्या गेल्या तलवार काढली एकटा आणला मुंडकं शेकडं कोणाचं सुधराचं इकडं मुंडकं काढल्याबरोबर इकडं जीव लेकरू जिवंत ते मेलं आणि लेकरू जिवंत झालं बामण खुश ते तामस्त होतं ते भजन आहे पण कोणतं देवाचीच भजन करायला नाही तामस भजन लक्षात आलं देवरूबा मसोबा खटोबा या अशा देवतेच्या उपासना तुम्ही करतातच की कुठं बोकडं कापता कुठं काही करता कुठं फिरायला जाता कोण्या देवाला नवस करता खंडोबाला देवरूबाला मसोबाला तुकारामाला हे सगळं छापे उलटे त्याच्यावरती
बघा तुम्ही काय म्हणजे तामच भजन आहे बरं, हे तामच भजन आहे. कोणती पुरी बुटे गेली आपल्या पोटाची रडते मागती सीते आवना आपली इच्छा आणि कापडी काय ती दिल बराडी. काय तुळू आली ते जोडी. हो बर त्याच्या पुढे काय म्हणले मुंजा म्हैशी असोरे कोण लेखी आयची पोरे गणोबा वेता गणोबा विक्राळ. हे आता गणपती बसलेला लाडू मोदकाचा काळ. खरंय हो पण आपल्याला कळायलंय कुठं. जो या देवाचा आहे देऊन बळ्या माझा पंढरीराव ब्रह्मांड नाही सर्वव्यापी परमात्मा ती खरा करेल असं महाराजाला सूचित करायचंय जी पांडुरंगाच्या नावातून कळत. आणि असं सात्विक भजनती आहे. पण असू द्या त्यामुळे हे काही कोण्या देवतेची उपासना करणे काहीतरी देवाला मागून घेणे किंवा किंवा काहीतरी आभिचारासारखे कर्म करून भजन करणे हे कोणतं भजन आहे तामस भजन. आणि मग पोटासाठी संपत्ती कमविण्यासाठी पैसे कमविण्यासाठी जी भक्ती केल्या जाते ती भक्ती राजेश भजन. लक्षात आलं का. वाढावे संतान ग्रही व्हावे धनधान्य आमची भक्ती इतक्यासाठीच आहे. महाराजांची बोलायलो आता तुमच्यावर तर आहेच की म्हणले ना उभय ताळू काय म्हणली वाया गेले ते भजन आणि उभय ताळू बी म्हण म्हणजे तुमच्याकडे आले ते बोट ना तुकाराम महाराजांचं म्हणजे उभयता म्हणजे दोघ जण. हो मग महाराजच जर लोभी असेल तर ऐकणारे काय निर्लोभी होतील का तुम्ही सांगा आता. हा काय म्हणणे तुमचं. महाराज पैशाकडे लक्ष देते कमविण्याकडे लक्ष देते कमाई करते आणि त्याला घर सुधारण्याची चांगल्या गाड्या बंगले घोडे याची गरज आहे असं वाटतंय. म्हणजे ते वैराग्याच्या गोष्टी त्याच्या बोलत आणि बोलला तरी परिणाम होईल. मग महाराजांच्या गाड्या घोड्या बघून तुम्हाला गाड्या घोड्या घ्या वाटत्या का नाही. आणि मग बरेच पोर महाराजाकडे टिपण टिपण टापण करून तशीच महाराजची कमवून तशाच गाड्या उडविनात का. संस्थेची शिकाय जायचंय आज कोणाला बी कोण्या संस्थेत कोणाला कीर्तनकार व्हायचे कोणाला गायक व्हायचे कोणाला वादक व्हायचे कोणाला काही काय व्हायचंय कशासाठी व्हायचंय. हा बर त्याला बी ह्यानं पैसे दिलेत की महिन्याची महिन्या फुकट कोण शिकवायलाय. मग आता गुरु जर तसा वागत असेल हेपी राखून हे करून अप टू डेट इस्त्री अमुक टमुक सुताराला पावडर हे काही पोरायला तसं शिकविलं वैराग्य नाही. पोरायला वैराग्य काय शिकतील ते महाराज. आणि पोराकडे वैराग्य जर नाही आलं तर ज्ञान कसं टिकेल आणि ज्ञान नाही टिकलं तर मग उद्धार कसा होईल पोराचा. कसं शक्य हे घराचा उद्धार होते घरवाळ मग ते बिल्डिंग आणि मग तेच शिकून फक्त आम्हाला बिल्डिंग येत आणि हे तरी काय उद्धारासाठी गेलेत का. हे कशासाठी गेलेत पैसे कमविण्यासाठी पुढे जाऊन आपलं पोरग इकडं तिकडं कोणाच्या विषय दुकानावर ठेवल्यापेक्षा लोकांच्या शेतात आऊट खाणायला लावल्यापेक्षा मृदंग्या केलेलं बरं. मरे बरेच पोरं मृदंगी म्हणतात ना. शिवायपाशी एक पोरग म्हणलं नाव सांगत नाही आमच्या बापानं बरं केलं मला मृदंग शिकले मला मृदंग शिकवून फायदा झाला. म्हणजे रोज 1,500 1,000 2,000 3,000 मिळाली. नाही तर कोणाच्या तरी दुकानाला 5,000 नोकरी महिन्यानं मला पडीत राहणार असं म्हणलं. हे म्हणले म्हणा तुझ्या बापानं पुण्य तुझ्या हे केलं नाही पुण्य वाटून घेतलं नाही पाप केलं तुला नरकाला घातले ते बी नरकाला म्हणले का नाही विचारा म्हणले का नाही बघा बोलणे. हा ते बोलले खरं बोलले बराच राग येत नाही त्याचा. आणि काय म्हणायची येवायचा कोणी राग घरी नारदासारखे म्हणजे हे बोलले आता त्या पोराला काय म्हणले तुझ्या बापानं तू हे वाटोळ केलंय तुला मृदंग शिकवून दुकानावर फुला असतं 10,000 महिना कमी जास्त आला असता त्याच्यावर तू पोट भरला असतं स्वर्गाला केला असता. सकाळ ज्ञान वाचली असते सकाळ संध्याकाळ बरोबर आहे का खोटे. तू पकवाद वाजवायला 2 टाइम हे ते करायला तर ते पैसे परमार्थाचे घ्यायला त्याच्यामुळे तुला नरकाला जावं लागून ह्या बापाला नरकाला जावं असं बोलले. मग खरं बोलले का खोटं बोलले की साहेब खरं बोलले काही राग बी झाला नाही त्या पोरानं. खरं महाराज ते खरं बी आहे. कारण काय उभयता लोभी म्हण उभयता
महाराज हे जे लोक शिकवायला संस्था टाकायला गेले धंदेच नाही ते केवळ आम्ही लोकांना पोरायला शिकवावं पोरायचा उद्धार करावं अशी भावना यांची नाही फक्त पोरायनं हे शिकावं कला आणि त्याच्यातून आम्हाला शिकविण्याचे पैसे द्यावे पुन्हा त्या गावाला आम्हाला न्यावं कीर्तनाला न्यावं भजनाला न्यावं पुन्हा आमचा प्रचार करावा म्हणजे आमची वाढ झाली म्हणजे अशा आम्ही बिल्डिंगी बांधाव्या अशा प्रकारे यांच्या मनातली सुप्त अवस्था आहे की नाही मानिक हा आहे बरं आता ये मग आता ते भजन कोणतं राजस आहे की सात्विक आहे की तामस आहे संस्थेनं भजन नाहीत का 2-3 ते सकाळ उठलं की ते पर्वता अमुक तमुक काही त्या पोराकडून पटण पाटण थोडं का व्हायना घ्यावं लागतंय ना नाही तर दाम कसे मिळतील दाम मिळत नाहीत ना मग ते 2 टाइम 3 टाइम दुपारा संध्याकाळी 1 क्लास अमुक तमुक तिसरा पारा हरिपाठ हे तेवढे हे महाराज बसलेला जरी असला तरी तेवढे हा आमच्यात भजन चालू नाही काय भजन चालू मग संस्थेत भजन व्हायलंय आपल्याला वाटतंय की संस्थेत भजन व्हायलंय चांगली गोष्ट आहे ना असं वाटतंय राजस आहे तामस आहे की सात्विक आहे राजस वाया गेले ते तामस बी वाया गेलं आणि राजसही वाया गेले ते भजन वाया राजस भजनानं जीवाची मुक्तता नाही उद्धार होऊ शकत नाही हे कधी बी तुम्ही विसरून चालणार नाही बरं काय विसरूच नका तुम्ही जोपर्यंत मनातली आणि सकाम वृत्ती ठेवताल भजनाच्या बाबतीत काही इच्छा ठेवताल भगवंताच्या बाबतीत तर ती भक्ती तुम्हाला उद्धाराला कारणीभूत ठरत नाही स्वर्ग पाहिजे असेल स्वर्ग मिळेल वैकुंठ पाहिजे वैकुंठ मिळेल या लोकातलं सौख्य पाहिजे या लोकातलं सौख्य तुम्हाला मिळेल पण तुम्ही मुक्त होणार मुक्त व्हायला निष्कामच भजन करावं लागेल आणि निष्काम भजन केल्याशिवाय चित्तशुद्धी होणार नाही आणि चित्तशुद्धी झाल्याशिवाय तुम्ही ज्ञान तुमच्या चित्तात ठसावत नाही तुम्ही मुक्त होत नाही हे लक्षात ठेवा म्हणून ते शब्दानं आंघोळी निर्देश करून तुकाराम महाराजांनी त्या भजनाचे विभाग काढले तिथं बहुवचन हे सिद्ध करून दाखवलं तुम्हाला वाया गेले ते भजन वाया गेलं आता उभयता लोभी म्हण बरोबर मग श्रोते लोभी आणि वक्ताही लोभी तुम्ही म्हणतात कसं काय आमच्या राहणार आम्ही लोभी कसे आता तुम्हाला वाटण्याची शक्यता आहे की नाही म्हणतो अशा भामट्या महाराजाला आणणारे लोक पहिली गोष्ट तर ते 50% लोक दरालच असतात 1 लाख 2 लाख भागवताला ठरवायचे आणि लाखाच्या खाली भागवत मोठ्या महाराजाचं नाहीच महाराज मोठ्या महाराजाचं भागवत 1 लाख 2 लाख 3 लाख 5 लाखाकडे गेले आता किती 5 लाख आहे का तुम्हाला भागवत मागं उन्हाळ्यात गेले ते मी एका माणसाने दिल्यामुळं ते म्हणलं तुम्ही मुंबईत गेले मोठे मुंबईत गेले इकडे खेळायचे लोक तिकडे पैशाने टिंगारलं त्याला हिडी नाही ती काय पैशाचं गाडं आणि त्यानं आणून पुढं त्याला ते म्हणलं बाबा तुम्ही एकत्र करायला विचारले तुमच्या गावावर आणखी खेड्या पाड्यात इथं मुंबईत येऊन धंदे करून बनले तुम्ही कमी मिळे पैसे आणि ते मला द्यायले 2.5 लाख पडतो मग 2.5 लाख घेतले त्यांच्या गावाला भागवताला आले त्या रामायणाला आणि तिथं आमचं कीर्तन होतं एक कीर्तन संध्याकाळचं एक त्याचं भागवत होतं ते मुक्कामाला तिथं होता इतक्या लांबून कवा बोंबला जायचे तिथं मुक्कामाला होता ते आणि माझं कीर्तन होतं लागला निटू माझ्या वाजवीला म्हणतात ते वाजवीला त्यामुळे काय कोणीच बोलू शकत नाही इथं तुकाराम महाराज एकनाथ महाराज नामदेव आहे व्यास आहे वाल्मिक आहे शंकराचार्य आहेत व्यास आहे सगळे हे माझे साथीदार आहे मी बोललो का ते बोलले ते बोलले इथं तुकाराम महाराज बोलायला तहान मान बोलायला मग त्याला बांधायला कोणला तुकोबा राहायला मला कायला म्हणता तुम्ही मला बोलायची गरज नाही हा ह्याच्यातला अभंग फक्त मी ओपन केला याच्यात अभंग होता महाराज मग महाराजांना अभंग केले तर माझ्यातच फायदा केले का ते अभंग केले नाही तसा विषय घ्यायलाच पाहिजे
कसं काय जमेल असं? हे जमते असं बोलणं? तसा विषय घ्यायला पाहिजे, मग महाराजांना करायला न पाहिजे होता. म्हणा तुम्ही महाराजांना कशाला केलाय? लोकांना कळावं म्हणून केलाय. आणि तुम्ही म्हणता तसा ठेवायला पाहिजे. म्हणजे असं सुटत ना आम्ही, म्हणजे आमच्या वयाचा वाण दिसला की ते तसं सुटत मला ते काढणेच नको. महाराज खूप वाजविले. हा बरे, पण 75% लोक खुश झाले त्या गावात. ते म्हणजे लय चांगले. काय काय लोक म्हणजे आम्ही त्याचं ऐकाय सुद्धा जाणार नाही, आम्हाला पटतच नाही. एक तर म्हणजे बहिरंग कथा आहे, त्याच्यात काय अध्यात्मही नाही. आणि असून म्हणजे पण एवढ्या पैसे घेणार मला तर आम्हाला ऐका वाटत. आम्हाला पटत पसंत नाही म्हणजे मला तुम्ही चांगलं वाजवी. हो त्याच्यात आणणारे ते एक दोघं असतील किंवा 2-4 असतील, त्यांना काही वाटलं बी असं. आणि वाटले तर मला बोलू शकतात का? बोलू शकत नाही, म्हणूही शकत नाही, काय नाही. मी त्याला कळतही नाही, म्हणजे माझे कीर्तन त्यांना कळतही नाही ना. मग माझे काही चाहते का? ते काहीच नाही. चाहते ते दुसरेच आहेत. एक गोष्ट महाराज 5-5 हजार, हे 5-5 हजार द्यायचे, 5-5 लाख, 1-1 लाख, 2-2 लाख. त्याच्यात तुम्हाला उभं म्हणायलो आपल्या जवळचं सांग, त्याच्यात 20,000 किती? 20% बरं का बालू? माझ्या दलालाचे बरं का बालू किती असते? 100 माग 20, 5 लाख मागे 1 लाख असं घडी बनतं. 100,000 माग 20,000, 50 दलाल. अशा महाराजाला आणणाऱ्या दलाला अशी 50% परमार्थात दलाली चालू आहे का नाही? अहो इथपर्यंत चालू, टाळ घेण्यापासून दलाली आहे का? टाळ घेतोच नाही तर टाळ नगरला ते मला टाळ आवडतो त्याने टाळ ते टाळाची पट्टी केली, झालं ते टाळ ठरला, एवढ्याला किलो तेवढ्याला किलो, अमुक तमुक वजन टाकून घेतो. मग घेतो आता मी म्हणलं ते मग करा घेतो, करा घेतो. ते मला एवढा कम्प्युटर टाकून एवढं त्याच्यात किती टाकायचे मग मला कळलं नाही त्याचं बोल. तुमचं चहा पाणी काय म्हणलं नाही माझ्या पुन्हा लक्षात आलं. चहा पाणी म्हणलं, चहा पाणी हा मरी कसं आहे म्हणला त्या मला ते टाळ नेणार लोक ते आम्हाला ते आगावा लावायला होता पैसे. ते म्हणलं खरंच आहे का ना, तुम्हाला किती टाकायच्या टाकायला मिळालं रुपया नाही. आज काय झालं म्हणता, मी मला आळंदीला आलो माझ्या जिंकणं वारीला, त्याच्यात मला तिकीट मला तर एरी लागणार होती की आळंदीला यायला. आणि चहा तर पेतच नाही हॉटेलचा फिटेलचा, मला चहा बी लागत नाही, कायला चहा मध्ये टाकू, तिकीट बी लागलं नाही, काहीच नाही. मग माझ्या लक्षात आला ह्याच्या दलाली हाय, त्या कामात दलाली मिळू शकते, मिळविणार लक्षात आलं का? रुपया टाकून बाबा खऱ्यानं पट्टी कर जसं ठरलं तशी पट्टी केली त्यानं त्याच्याबद्दल. ते म्हणलं महाराज माझ्याकडे टाळ घ्यायला यायले लोकांचे म्हणजे सार्वजनिक मध्ये ते एवढाच माणूस आहे रुपयाने घेणार मध्यात न लावणार नाही तर लबाडच लोक. ते बोलला खरा बोलला ते गंगाधर दुलारी. मग टाळात दलाली आहे, ते मृदंग नीट करण्यात सुद्धा दलाली आहे, कशात बी दलाली आहे, कशात बी दलाली आहे महाराज. मग मी म्हणतो ढोराबाईला ते दलालच बरे की हे ढोरा बैलाची दलाली करते बाजार आहे ना. हे आळ दुकान आपलं आळच्या बोलून जाऊन कमिशन येत दलालच आहे ना. आळच्या कोण आहे? दलालच आहे. कोर्टाचा वकील कोण आहे? वकील कोण आहे? पदवी वकील आहे. पदवी वकील ती इंग्रजी नाव आहे, खरा कोर्टातला ते कोण आहे? दलालच आहे ना. ते वकील दलाल आहे, आळत्या दलाल आहे. मग आता ते इकडं सगळीकडं परमार्थात बी दलाल ते बोलून नाही की हो ते परमार्थातली दलाली काय काम. मग ह्या महाराज लोक आहे माग अशा भामक्या महाराजाला, भैरंग्या महाराजाला, विना वैराग्य, विना ज्ञान, विना भक्तीच्या महाराजाला जे लोक आणतात ना, ते लोक ऐकणारे कसे असतात? तसेच का कसे असतात? त्याच रंगाढंगाचे असतात का कसे असतात? मालूम कसे असतात? तसेच असते तैसे कोयसे. मग हेच वाया भजन गेलं म्हणजे ते तर राहील का चांगलं? बर ते जाऊ दे. आता हे झालं लौकिकातलं. अलौकिक भागवत लावलं, आम्हाला 2 लाख दिले, लाख रुपये दिले. तुम्ही भागवत लावलं, कशासाठी लावलं?
आमच्या घरात ते भूत झाले ते भूत निघून जा. बरोबर आहे. आमचं पोरग अधोगतीने मिळेल की अधोगतीला त्याला सद्गती देव मिळावं म्हणून का पोराला सद्गती मिळावं म्हणून नाही. चला बोला आता अलौकिक मध्ये आलो. ते लौकिकात सांगितलं ना उघड उघड हे दलाल्या कळल्या ना तुम्हाला. दलाल्या महाराज बी कमी होते आणि एजंट बी कमी होते. हे जरा खागडे खा दगडेच खा. मिळाली संधी तर खा. मग आम्हाला सप्ताह करायचा आहे काय यासाठी. सप्ताह कशासाठी करायचा आहे. लोकांच्या उद्धारासाठी गावाचा उद्धार व्हावा म्हणून. खरं सांगा बरं. हा बिलकुल पट्ट्या खाण्यासाठी आम्हाला सप्ताह. दुसरं काहीच नाही करायचं. आणि पट्टी जर सप्त्यात नसेल बऱ्याच गावाला मी विचारतो अरे वा हे नवनाथ म्हणले राखणार विचार सप्त्यात राहिला त्याला जेवायला आवडा आवडा इथं पंगत बसल इथं असं होईल तसं होईल ओरडून ओरडून ह्याचा गळा जातं. यांना नवनाथ दिसत ना. ते म्हणजे नवनाथ म्हणजे कारभारात ना. नवनाथ कारभारात नाही. नवनाथ पुन्हा पारावा आला ना. का म्हणून आला नाही नवनाथ पारा. तू भेटलं नाही त्याच्यात काय मिळणार आहे. असं हाय चालू का नाही चालू दाखवा मला. नाही दाखवतो तुम्हाला. हे पहिले कारभारी का आले नाही तर सप्त्यात मी विचारलं नाही. आणि कसं असतंय ठळक माणसं तेव्हा दिसतात मला. हे तर तुम्हाला कळतंय ना. आता हे केस साहेब सोनपेठात ऐकायला नसले की माणूस सहज दुसरा महाराज म्हणू शकतो. अरे आज हे केस साहेब दिसलेच नाही म्हणते की नाही. केस तुम्हाला नाही त्याचं काय नाही. कोणाचं कीर्तन असल्याचे उपस्थित राहते मग महाराज हिके साहेब नाही असं वाटतं. तसं कार्यक्रमातले गावचे पुढारी मेन जे होते पहिले ते नाही दिसल्यावर सहज महाराज आलेला विचारते अरे ते पुढारी दिसत ना. मग हे सांगते महाराज यावर्षी कमिटी बदलली. मग कमिटी बदलली की पहिली कमिटी नको यायला देवाकडे. मग देवासाठी येत होते हे काही कारभार करण्यासाठी येतो. एक तर मान एक तर धन एक तर मान. मग कोणतं भजन आहे राजाचं की नाही. देवाची भक्ती जगाचा उद्धार व्हावा म्हणून नाही का तर काय आहे आपला उद्धार व्हावा असं काही भावना नाही. हे काही घेणं देणं नाही. फक्त येणं केलं प्रकारेनं आम्हाला कसं मिळेल किंवा आमचा सन्मान करतो. म्हणजे आमचं महाराज लोक नाव कसं काढते. खरे तर महाराज कमिटीवाले आमच्या काना सांगते अगोदर महाराज म्हणजे नाव घेऊन नका. लक्षात आलं. आमच्यासारखा महाराज घेतली नाही तेवढं पण ते सांगते महाराज आमचं नाव घेऊन नका असते. एखादंच नाव घेतलं की बाकीच्या बेकार. आणि साहजिक आहे. हो साहजिक आहे. सोनपेठमध्ये सत्ता केला हे केसाचं वर्णन केलं नाही की सोनपेठच्या लोकांना व्यापाऱ्याला वाटतं आम्ही पट्याच्या हिच्यातच बोलून वाटतंय. हो त्याच्या पोटात खाजू होतं दुखत आहे त्याचं पोट. हो मग त्याच्याकरता काहीच म्हणणे नको किंवा म्हणायचे हा पुढारी हिकीच आहे मागरचे विचारे साथीदार ते देणारे आणि सोनपेठकर मंडळी असं तरी जमल. हा हिके साहेब म्हणा हे घडून आणला असं वर्णन केलं की बाकी त्याला आळूस म्हणून कोणाचं नाव घ्यायचं नाही असं ते सांगते की ते शहाणे माणसं सांगते. पण काय काय माणसाला वाटते माही वर्णन राव एक जण तुम्हाला म्हणला नाही नाव सांगावं नाही. महाराज कुठे ते मालक मला झोपले. हा नाही मला बोलायचं होतं. ते मला झोपलेत महाराज म्हणून नाही मला काय म्हणायचं नाही. अरे म्हणले आज होते महाराज पुन्हा तुला त्याला वाटलं मला काय म्हणत नाही तर त्याला दमच पडला गेला. 3 हेरपटी केली त्या पोरानं. किती 3 उठलेत ना आले. राम राम महाराज राम राम मोठं मला ओळखीत आहे की नाही. या तुम्हाला ओळखीत नाही तेच म्हणालो तुम्हाला गुलाबजामुन खाऊ घातलेले आता ओळखीला चांगलं आठवण करून द्यायला बिलकुल 100% तुम्हाला म्या महाराज हा महिनाव काढा कीर्तना सांगा की असंच आहे मग येडं म्हणावं का छान येडं म्हणावं का छान म्या जरूर एवढं सांगायचं तुम्हाला 2-4 महिन्यावर मला तुम्ही झोपली जा मग या आणि मी त्याला यायला मॅमला विरोधकर मंडळी सगळ्या विरोधात 1 नंबरचा मग लोक हसडा लोक यायला लक्षात आलं महाराज काय बोलायचं त्याला जोर झाकून शिरला काय नाही एकच मावतोय बघा मला गुलाबजामुन खाऊ घातले
लोकांना माहिती का हनुमान मला त्याच्यातला नाही पण उघड मोठीपणा कळलं ना महाराज काय हे महाराज म्हणजे माझं वर्चस्व व्हावं माझं वर्णन करावं असं वाटणं की धार्मिक भजन आहे की नाही की राजस भजन आहे की नाही बरोबर आहे ना मग श्रोता जरी तुम्ही असले तर वाया गेलं तर राहिलं तुमचं भजन वाया गेलं होय चांगलं म्हणावं महाराजांना एवढ्यासाठी यायचे कथेला म्हणजे महाराजांना चांगलं म्हणावं याच्यासाठीच कथेला यायचंय का आणि महाराज काच बघा की पुन्हा यायचंच नाही की तुम्हाला मूर्ख म्हणत आहे आपल्या त्याच्या अनुसार असते बाजूल्याशिवाय तिथं राग करायचा नाही चुकला आपल्या चुकलं म्हणून बोलले ना त्यांच्या वडील आलं त्यांना आपल्याला उलट आपला आकडा पाऊल पडू लागला तर नीट करायचा नाही याचा उपकार आहे हे तर गेलं कुंकट चुली पण ते महाराज असा म्हणला त्याच्याबद्दलचा राग येतो माणसाला येतो की नाही घेत आहे महाराज मग ते भजन वाया गेलं का राहिलं हा वाया गेले ते भजन म्हणजे उभयता आलो म्हणा म्हणजे तुमचंही लोभ आहे तुम्हालाही वाटतंय आम्हाला एकतर काहीतरी पैसे मिळावे किंवा आमचा मान व्हावा नाही तर आम्हाला काहीतरी भगवंताची प्राप्ती म्हणजे हे आपलं सौख्य मिळावं लेकराचं दुखणं बरं व्हावं अशा व्यावहारिक काही अपेक्षा असत्याल तर ते भजन वाया म्हणजे तुम्ही ऐकणारे वाया गेले आणि आम्ही सांगणारेही वाया गेले कळ का वाया गेले ते भजन उभयता आलो विमान टाइम संपतो